रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे। सह्याद्रीतल्या रानभाज्या म्हणजे केवळ अन्नच नाही तर आरोग्य, संस्कृती आणि निसर्गाचं गूढ नातं आहे। त्याच्या दृष्टीने औषधी गुणधर्म अनेक रानभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात। जसं टाकाळ्यामध्ये किंवा टायकुळामध्ये हे गुणधर्म मिळतात। रानभाज्यांच्यामुळे पचनसंस्था सुधारते। शरीरातील उष्णता कमी करणाऱ्या रानभाज्या देखील मिळतात। शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी देखील रानभाज्या मदत करतात। रानभाज्यांमध्ये भरपूर पोषण मूल्ये असतात, जसे काही लोह, कॅल्शियम, फायबर, जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स यासारखे उत्तम स्रोत रानभाज्यांमध्ये मिळतात। कमी कॅलरीज पण उच्च पोषण मूल्ये रानभाज्यांच्यामध्ये असतात। पर्यावरणपूरक आणि टिकाऊ रानभाज्या असतात। कोणतेही रासायनिक खत किंवा औषधे ह्या रानभाज्यांना मिळालेली नसतात, त्यामुळं स्वतःहून उगवतात। नैसर्गिक जैवविविधतेचं एक मोठं हे उदाहरण आहे। जंगलातील आपलं नातं या रानभाज्यांच्यामुळं अगदी घट्ट होतं। आजी आजोबांच्या आठवणी जपणाऱ्या ह्या सगळ्या रानभाज्या आपल्याला आठवण करून देतात आपल्या आजोबा आजींच्या। त्यानंतर उपवासामध्ये, सणामध्ये देखील ह्या रानभाज्या आवर्जून सह्याद्रीत वापरल्या जातात। लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोकज्ञानाचा हा एक मोठा भागच मानला जातो रानभाज्या म्हणजे। तर स्थानिक व्यवस्थेसाठी पण याचा हातभार रानभाज्यांचा मोठा लागतो। ग्रामीण किंवा आदिवासी लोक रानभाज्या विकून आपले उत्पन्न चालवतात, मिळवतात आणि अशा पद्धतीनं आपली आर्थिक बाजू देखील त्याच्यामुळं मजबूत होते। जंगल उत्पादनांचा योग्य वापर जर आपण केल्यास रोजगार संधी देखील यामुळं चांगल्या पद्धतीनं निर्माण होते। सह्याद्रीत निसर्गानं चालू केलेल्या रान महोत्सवाचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नवीन एक व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड राहा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा म्हणजे इतरांच्यापर्यंत पोहोचेल, लाईक करा। चला तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।